कोल्हापूरच्या रुग्णांना आधारवड असलेला दवाखाना छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय अर्थात सीपीआरच्या मूळ मार्गाच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत। सीपीआर अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। रुग्णांना आणि नातेवाईकांना दवाखान्यात येण्या-जाण्यासाठी कसरत करावी लागते। प्रशासनाचं याकडे लक्ष कधी जाणार, या दवाखान्याचं काम कधी पूर्ण होणार? कोल्हापूर जिल्ह्याला 2 वैद्यकीय मंत्री असताना सुद्धा छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाची अवस्था अतिशय दयनीय आहे। बाहेर गावावरून येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। याकडे प्रशासन लक्ष देणार का, असा प्रश्न सध्या नागरिकांमधून विचारला जातोय। कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांसाठी आधारवड ठरलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाची अक्षरशः दुरावस्था झाली आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दवाखान्यात पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। सीपीआर अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। या गंभीर समस्येकडे प्रशासनाचं कधी लक्ष जाणार आणि रस्त्याचं काम कधी पूर्ण होणार, असा संतप्त सवाल नागरिक आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून विचारला जातोय। जिल्ह्याला 2 वैद्यकीय मंत्री मिळाले असतानाही सीपीआर रुग्णालयाच्या दुरावस्था अतिशय चिंताजनक आहे। विशेषतः ग्रामीण भागातून आणि जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना या खराब रस्त्यांमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। वेदनांनी त्रस्त असलेले रुग्ण आणि त्यांना घेऊन येणारे नातेवाईक खड्ड्यांमुळे होणाऱ्या धक्क्यांनी अधिकच त्रासले जात आहेत। यामुळे वेळेचा अपव्यय होत असून रुग्णालयात पोहोचण्यासाठी विलंब होतोय। यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिमेलाही धक्का लागतोय। जिल्ह्याचे प्रमुख रुग्णालय गाठण्याचा मार्गच अडथळ्यांनी भरलाय। प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन सीपीआरकडे जाणाऱ्या रस्त्याची आणि सीपीआर अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक आणि रुग्णांकडून जोर धरतीये। यावर प्रशासन कधी पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।